नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. BEd CET जी की अत्यंत जवळ आलेली आहे, या अनुषंगाने हा व्हिडिओ. विद्यार्थी मित्रों, सुपर 20 प्रश्नावली पार्ट 3 आज आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. कोणत्या प्राण्याला वाळवंटातील जहाज म्हणतात? विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 2 उंट या प्राण्याला वाळवंटातील जहाज म्हणतात. वाळवंटामध्ये वाहतुकीसाठी त्याचा वापर होतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात विधानसभेतील सदस्यांची संख्या किती आहे? 1 288, 2 552, 3 19, 4 48. विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 288 हे करेक्ट उत्तर होय. तर विद्यार्थी मित्रों, लोकसभेतील खासदारांची संख्या 552, महाराष्ट्रातील खासदारांची संख्या 48. तर विद्यार्थी मित्रों, राज्यसभेचे जे खासदार आहेत त्यांची संख्या 19 ही होय. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाला भारताचा मिसाईल मॅन असं म्हटलं जातं? तर विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 3 डॉक्टर APJ अब्दुल कलाम करेक्ट उत्तर होय. पृथ्वी, अग्नी, अर्जुन यासारखे मिसाईल त्यांनी तयार केले आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय तिरंग्यामधील सर्वात वरच्या भागातील रंग कोणता, म्हणजेच वरचा पट्टा कोणता, असा हा प्रश्न. ऑप्शन 1 केशरी रंग. तसेच विद्यार्थी मित्रों, केशरी रंग हे कशाचे प्रतीक आहे? तर शौर्य व त्याग ही बाब आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, आपल्या शरीराचे तोल सांभाळण्याचे काम कोण करतो? ऑप्शन 1 छोटा मेंदू करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, शिर्डी हे धार्मिक तीर्थस्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? विद्यार्थी मित्रों, ऑप्शन आपण आता कमी करत आहोत, आपल्याला वेळ फार कमी आहे. अहमदनगर करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, निर्माणों के पावन युग में या हिंदी कवितेचे कवी कोण आहेत? विद्यार्थी मित्रों, पूर्व पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी त्याचं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, अग्निपथ ही योजना कशाशी संबंधित आहे? विद्यार्थी मित्रों, भारतीय सैन्यात 4 वर्ष सेवा ही विद्यार्थी मित्रों ही सेवा अग्निवीर या नावाने ओळखली जाते. तर अग्निवीर ही योजना कशाशी संबंधित आहे? भारतीय सैन्यात 4 वर्ष सेवा असं तिचं स्वरूप होय. पुढचा प्रश्न, मराठी वृत्तपत्राचे जनक कोणास म्हणतात? आचार्य बाळशास्त्री जांभेकर करेक्ट उत्तर होय. दर्पण नावाचं त्यांचं वृत्तपत्र होतं, तर दर्पणकार असंही त्यांना दुसरं नाव आहे. ही बाब आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, आयुर्वेदाची माहिती कोणत्या वेदात आहे? अथर्ववेद करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, वि.वा. शिरवाडकर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? तर कुसुमाग्रज हे त्यांचं टोपण नाव होय. जनगणना दर किती वर्षांनी केली जाते? तर विद्यार्थी मित्रों, ती दर 10 वर्षांनी केली जाते. तसेच विद्यार्थी मित्रों, प्राण्यांची जनगणना जी आहे ती दर 5 वर्षांनी होते, हेही लक्षात ठेवावे. पुढचा प्रश्न जो ऑलरेडी आपल्याला पुढे डिस्प्ले झालेला आहे, लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? विद्यार्थी मित्रों, ऑप्शन येथे जरी नसले तर ऑप्शन दुसरा जो क्रमांक आहे आपल्याला जगभरात भारताचा असलेला पाहायला मिळतो. 1 नंबरला चीन या देशाचा आपल्याला क्रमांक लोकसंख्येसंदर्भात पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न, भारतीय दूध क्रांतीचे जनक कोण आहेत? तर डॉक्टर व्हर्गीस कुरियन. ज्या व्यक्तीला दूध आवडत नव्हतं त्यांनीच दुधाचा महापूर भारतामध्ये आणला, तयार केला, म्हणजेच विद्यार्थी मित्रों भारतामध्ये दुधाचं उत्पादन वाढवलं. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? वर्ष सांगायचं आहे. 1994 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, पाठीच्या कण्यात एकूण किती मणके असतात, ज्यांना आपण व्हर्टिब्रे असं म्हणतो? तर त्यांची संख्या 33 एवढी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न, भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? श्रीमती प्रतिभाताई पाटील करेक्ट उत्तर होय. सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे आपणास माहीत आहे. भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण? श्रीमती इंदिरा गांधी करेक्ट उत्तर होय. तसेच भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, भारतातील पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष म्हणजे स्पीकर कोण? तर विद्यार्थी मित्र ह्याचं करेक्ट उत्तर आहे मीरा कुमार. हे आपण लक्षात ठेवावं. पुढचा प्रश्न, भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण? सरोजिनी नायडू करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच शेअर करण्यास बिलकुल विसरू नका. पुढचा प्रश्न, भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण? सुचिता कृपलानी करेक्ट उत्तर होय.
उत्तर प्रदेश या राज्याच्या प्रथम महिला मुख्यमंत्री झाल्या, ज्या काही भारतातील पहिल्या मुख्यमंत्री होय. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे प्रेक्षागृह सभागृह आपण ज्याला म्हणत असतो कोणते? तर षण्मुखानंद सभागृह मुंबई येथे आपल्याला असलेलं पाहायला मिळतं. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या, कोणत्या शहरात आहे असाही प्रश्न येऊ शकतो. मुंबई करेक्ट उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बॅडमिंटन हा जो खेळ आहे या खेळाशी संबंधित आपल्याला थॉमस कप पाहायला मिळतो. मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तो अमरावती जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न, गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? तर न्यूटन या शास्त्रज्ञांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हे वाक्य कोणाचे आहे? लोकमान्य टिळक करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, भारताचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते? दादाभाई नौरोजी करेक्ट उत्तर. भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हणतात? तर लोकमान्य टिळक, ज्यांना आपण केशव गंगाधर टिळक असंही म्हणतो. सेकंड लास्ट प्रश्न विद्यार्थी मित्रो, जालियनवाला बाग हत्याकांड कोणी घडवले? तर जनरल डायर करेक्ट उत्तर होय. त्याच्याशीच निगडीत विद्यार्थी मित्रो दुसरा प्रश्न जो की महत्त्वाचा आहे, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधात कोणी इंग्रजांनी दिलेली सर ही पदवी परत केली, वापस केली? तर रवींद्रनाथ टागोर करेक्ट उत्तर होय. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो सुपर 30 प्रश्नावली येथे संपते. भाग 4 लवकरच प्रदर्शित होईल, तो आपण पाहावा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.